आज आपण भातासोबत खाऊया शेवग्याच्या शेंगाची भाजी. खूप चविष्ट आणि टेस्टी बनली आहे आणि खास करून माझ्या पद्धतीने आपण जर बनवली ही शेवग्याची भाजी तर सगळे आवडीने खातील आणि जास्त वेळ पण आपल्याला याच्यात लागणार नाही. तर हे शेवग्याच्या शेंगा मी व्यवस्थित धुवून वरचा पूर्ण सालकट काढून घेते आणि आलू घेतलं आहे मी एक आणि लसूण आणि थोडंसं आलं आणि एक कांदा घेतला आहे. आपण याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक चीज टाकणार आहोत आणि त्याच्यानं जसं की रेस्टॉरंटमध्ये भाजी होती त्याच पद्धतीची भाजी आपण घरी बनवणार आहोत. आता मी हे शेंगाला धुवून घेण्यासाठी हे पूर्ण भाजी जे चिरलेले आहेत ते धुण्यासाठी मी टाकले आणि आता धुवून घेऊन नंतर एक वेळेस पिण्याचं पाणी टाकून 1 कप मसूर डाळ धुवून टाकते आणि 2 हिरव्या मिरच्या. आपल्याला नमक याच्यामध्ये टाकायचं आहे, हळदी आणि काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे. थोडंसं मी मेथीदाणा टाकते आणि थोडंसं तेल रिफाइंड ऑइल टाकून घ्यायचे 1 चम्मच. आता याला गॅसवर चढवायचं आहे जेणेकरून याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्ण. अशा पद्धतीची जर भाजी आपण बनवली ना तर खरं सांगते सगळे आवडीनं खातील आणि आपल्याला पण असं वेगवेगळं शिजवायची गरज पण नाही. एकदम सगळे व्यवस्थित शिजलेत. आपण बघू शकता किती छान आपली जे भाजीचं आहे ते कलर पण दिसते. पण याला पण आपल्याला तडका द्यायचा राहिला आहे. आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करू द्या. त्याच्यामध्ये जिरा टाकते मी आणि कढीपाला, थोडंसं गरम मसाला, धनेपूड. आता याला थोडंसं गरम झालं ना तर आपण त्याच्यात सोडून देऊ. अशा पद्धतीची जर भाजी बनवली तुम्ही जास्त आपण काही वेळ पण लागत नाही. 10 ते 15 मिनटात ही भाजी तयार होते आणि एक बार अशा पद्धतीची भाजी घरी बनवून बघा. सगळे आपली तारीफ करतील आणि खास तर आपल्याला जास्त वेळ पण लागणार नाही या भाजीला. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप आपण बाहेरलं खाण्याच्या पद्धतीनं वापरतो की रेस्टॉरंटमध्ये, पण रेस्टॉरंटमध्ये काहीही नसतं. शिळ्या भाज्या गरम करून दिल्या जातात. तर आपण भातासोबत हीच रसेदार भाजी आपण स्वाद घ्या आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की ही भाजी कशी झाली. थँक फॉर वॉचिंग दोस्तों.